हॅलो नमस्कार. देवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त असं अगदी गावच्या पद्धतीने ना बटाट्याचं झणझणीत असं आपण कालवण बनवणार आहे आणि खूप सुंदर असं लागतं. आणि अगदी आपण जशा पहिल्या बायका बनवायच्या आहेत ना, मस्त असं जास्त वाटण घाटण न करता असं झणझणीत आणि चमचमीत बटाट्याचं रस्सा बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून तुमचं मी आभार मानते. तर हे बघा, इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे ना जास्त छोटे पण नाहीत आणि अगदी मोठे पण नाहीत. आणि बटाटे छान असे आपल्याला पहिल्यांदा धुवून घ्यायचे आणि बटाट्याला जर असं थोडंसं कुठं खराब वाटत असेल तर तो भाग तेवढा कापून घ्यायचा आहे. तर बटाटे आपण आहे ना छान असं 2 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे बटाट्याला जर वरती माती असेल ना तर ती व्यवस्थित अशी निघून जाईल. हे बघा, छान असे बटाटे आपले धुवून घेतलेले आहेत आणि मी बटाट्याची साल काढणार नाही. बटाट्याची साल तशीच ठेवणार आहे, कारण आपल्याला अगदी गावच्या पद्धतीने बनवायचं आहे बटाट्याचं कालवण. आणि साल असेल ना तर ते दिसायलाही छान वाटतं आणि खायलाही अगदी आहे ना मस्त गावच्या कालवणासारखं अगदी पहिला आपण बनवायचं ना तसं वाटतं. तर हे बघा, मोठ्या मोठ्या अशा आहेत ना मी फोडी केलेल्या आहेत. एका बटाट्याच्या आहेत ना 8 फोडी केलेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि अगोदर आपण 2 पाण्यांनी बटाटा स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे. बटाटा चिरल्यानंतर सुद्धा आपण एका पाण्याने ना छान असं धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये बटाटा ठेवून द्यायचा, म्हणजे बटाटा आपला काळा पडणार नाही. आता आपण कालवणाला आहे ना फोडणी देऊन घेऊयात. तर इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ना तेल टाकूयात. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि बघू शकता मोहरी छान अशी तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं. जिरं पण छान असं फुलू द्यायचं. मग कढीपत्ता टाकायचा आणि एक मोठा असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा टाकायचा. जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची मस्त खमंग अशी फोडणी बसली की आपला जो रस्सा बनतो ना तो खूप सुंदर असा होतो. तर कांदा पण छान असा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक टोमॅटो आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटोही आपल्याला आहे ना छान असा परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो छान परतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी टाकूयात आणि गॅस मीडियम ठेवणार आहे. आणि बटाटा आपल्याला आहे ना एक 3-4 मिनिट छान तेलामध्ये आहे ना परतून घ्यायचा आहे. छान असा मीडियम गॅसवरती परतायचा आपल्याला. फास्ट गॅस जर केला तर जो कांदा आहे ना तो करपला जाईल. आता याच्यात सुके मसाले टाकूयात. हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे. आणि मस्त असं हे पुन्हा आपण 2-3 मिनिट अगदी बारीक गॅसवरती हे परतून घ्यायचे. मस्त कलर आलेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे, पाहू शकता. छान असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना गरजेनुसार पाणी टाकायचं. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. आता आपल्याला जेवढं रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे एक उकळी आलेली आहे. उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा. उकळी आली की गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला आहे ना बटाट्याचा रस्सा आहे ना करून घ्यायचा आहे. इथे आता बारीक एकदम शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे, अगदी ह्याला दाटसरपणा येईपर्यंत. तर बघू शकता तुम्ही. हे बघा, अजून आपलं काही झालेलं नाही आहे. आता पाहू शकता मस्त असं बटाट्याचं झणझणीत कालवण आपलं आहे ना तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ह्या पद्धतीनं तुम्हीही बटाट्याचं मस्त गावरान पद्धतीनं झणझणीत असं आहे ना कालवण करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.